प्रकरण 5 निर्देशक भूमिती. एकाच अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे. एकाच अक्षावरील दोन बिंदू म्हणजे एकाच संख्या रेषेवरील दोन बिंदू आहेत. एक्स अक्षाचा ऋण निर्देशक दाखवणारा भाग किरण OX' आहे, तर वाय अक्षाचा ऋण निर्देशक दाखवणारा भाग किरण OY' आहे. पहिल्यांदा बघूया एक्स अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे. या ठिकाणी A x1 0 आणि B x2 0 हे दोन बिंदू एक्स अक्षावर असे आहेत की x2 मोठा x1 पेक्षा. म्हणून डिस्टन्स AB बरोबर x2 वजा x1. आता y अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे. या ठिकाणी P 0 y1 आणि Q 0 y2 हे दोन बिंदू y अक्षावर असे आहेत की y2 मोठा y1 पेक्षा. म्हणून डिस्टन्स PQ बरोबर y2 वजा y1. आता दोन बिंदूंना जोडणारा XY प्रतलातील रेषाखंड एखाद्या अक्षाला समांतर असेल तर त्या दोन बिंदूतील अंतर काढणे. या ठिकाणी रेख AB एक्स अक्षाला समांतर आहे. म्हणून बिंदू A आणि बिंदू B चे Y निर्देशक समान आहेत. म्हणून डिस्टन्स AB बरोबर x2 वजा x1. आता या ठिकाणी रेख PQ हा Y अक्षाला समांतर आहे. म्हणून बिंदू P बिंदू Q चे X निर्देशक समान आहेत. म्हणून डिस्टन्स PQ बरोबर y2 वजा y1. अंतराचे सूत्र. या ठिकाणी A x1 y1 आणि B x2 y2 हे XY प्रतलातील कोणतेही दोन बिंदू आहेत. म्हणून AB बरोबर वर्गमूळ चिन्हात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग याला अंतराचे सूत्र असे म्हणतात. उदाहरण. खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा. P ऋण 5 7 आणि Q ऋण 1 3. समजा P बिंदूचे निर्देशक x1 y1 आणि Q बिंदूचे निर्देशक x2 y2 आहेत. म्हणजे x1 बरोबर ऋण 5 y1 बरोबर 7 x2 बरोबर ऋण 1 y2 बरोबर 3. अंतराच्या सूत्रानुसार वर्गमूळ चिन्हात ऋण 1 वजा कंसात ऋण 5 कंसाचा वर्ग अधिक 3 वजा 7 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमूळ चिन्हात ऋण 1 अधिक 5 कंसाचा वर्ग अधिक ऋण 4 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमूळ चिन्हात 4 वर्ग अधिक ऋण 4 वर्ग बरोबर वर्गमूळ चिन्हात 16 अधिक 16 बरोबर वर्गमूळ चिन्हात 32 बरोबर वर्गमूळ चिन्हात 16 गुणिले 2 बरोबर 4 वर्गमूळ 2. म्हणून डिस्टन्स PQ बरोबर 4 वर्गमूळ 2. म्हणून बिंदू P आणि Q मधील अंतर 4 वर्गमूळ 2. पुढचं उदाहरण. P ऋण 2 2 Q 2 2 आणि R 2 7 हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे पडताळून पहा. पहिल्यांदा अंतराचं सूत्र वापरून डिस्टन्स PQ, डिस्टन्स QR आणि डिस्टन्स PR काढू. अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स PQ बरोबर वर्गमूळ चिन्हात 2 वजा ऋण 2 कंसाचा वर्ग अधिक 2 वजा 2 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमूळ चिन्हात 2 अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक 0 वर्ग बरोबर वर्गमूळ चिन्हात 4 वर्ग बरोबर 4. विधान 1. डिस्टन्स QR बरोबर वर्गमूळ चिन्हात 2 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक 7 वजा 2 कंसाचा वर्ग बरोबर
वर्गमूळ चिन्हात 0 वर्ग अधिक 5 वर्ग बरोबर वर्गमूळ चिन्हात 5 वर्ग बरोबर 5. विधान 2. डिस्टन्स PR बरोबर वर्गमूळ चिन्हात 2 वजा ऋण 2 कंसाचा वर्ग अधिक 7 वजा 2 कंसाचा वर्ग बरोबर वर्गमूळ चिन्हात 2 अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक 5 वर्ग बरोबर वर्गमूळ चिन्हात 4 वर्ग अधिक 5 वर्ग बरोबर वर्गमूळ चिन्हात 16 अधिक 25 बरोबर वर्गमूळ चिन्हात 41. विधान 3. विधान 1, 2 व 3 वरून PR वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक QR वर्ग म्हणून बिंदू P, Q आणि R हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत पायथागोरसच्या प्रमेयानुसार. रेषाखंडांचं विभाजन. या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला रेख AB आणि त्यावरती P बिंदू दिसतोय. AP बरोबर 6 आणि PB बरोबर 10 म्हणून AP छेद PB बरोबर 6 छेद 10 बरोबर 3/5. हेच आपण वेगळ्या शब्दात असं म्हणू शकतो की बिंदू P हा रेख AB चे 3/5 या गुणोत्तरात विभाजन करतो. आता जेव्हा एखाद्या रेषाखंडावरील बिंदू त्याच रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करतो तेव्हा त्या विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक कसे काढतात ते बघूया. विभाजनाचं सूत्र. या ठिकाणी XY प्रतलातील रेख AB वरील बिंदू P रेख AB चे m:n या गुणोत्तरात विभाजन करतो. A x1 y1, B x2 y2 आणि P xy मानू. म्हणून बिंदू A x1 y1 आणि B x2 y2 यांना जोडणाऱ्या रेख AB चे m:n या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक mx2 अधिक nx1 छेद m+n my2 अधिक ny1 छेद m+n असतात. उदाहरण, जर P बिंदू हा A ऋण 1/7 आणि B 4 ऋण 3 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2/3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर P बिंदूचे निर्देशक काढा. या ठिकाणी x1 y1 बरोबर ऋण 1/7 आणि x2 y2 बरोबर 4 ऋण 3 मानू. तसेच m:n बरोबर 2/3. रेषाखंडाच्या विभाजन सूत्रानुसार x बरोबर mx2 अधिक nx1 छेद m+n बरोबर 2 गुणिले 4 अधिक 3 गुणिले ऋण 1 छेद 2 अधिक 3 बरोबर 8 वजा 3 छेद 5 बरोबर 5/5 बरोबर 1 आणि y बरोबर my2 अधिक ny1 छेद m अधिक n बरोबर 2 गुणिले ऋण 3 अधिक 3 गुणिले 7 छेद 2 अधिक 3 बरोबर 15/5 बरोबर 3. म्हणून बिंदू P चे निर्देशक 1, 3. त्याचप्रमाणे जर P x1 y1 आणि Q x2 y2 हे दोन बिंदू असतील तर रेख PQ च्या मध्यबिंदूचे निर्देशक बरोबर x1 अधिक x2 छेद 2 आणि y1 अधिक y2 छेद 2. मध्यगा संपात बिंदूचे सूत्र. समजा A x1 y1, B x2 y2, C x3 y3 हे त्रिकोण ABC चे शिरोबिंदू असून रेख AD ही त्रिकोण ABC ची मध्यगा आहे. बिंदू G XY हा त्या त्रिकोणाचा मध्यगा संपात बिंदू आहे. बिंदू D
हा रेख बीसीचा मध्यबिंदू आहे. तर मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3, y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3 असतात. याला मध्यगा संपात बिंदूचे सूत्र म्हणतात. खाली त्रिकोणाचे शिरोबिंदू दिले आहेत. त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढा. शिरोबिंदू 3 ऋण 5 4 3 11 ऋण 4. या ठिकाणी x1 बरोबर 3, x2 बरोबर 4, x3 बरोबर 11, y1 बरोबर ऋण 5, y2 बरोबर 3 आणि y3 बरोबर ऋण 4 असे मानू. त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3, y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3 बरोबर 3 अधिक 4 अधिक 11 छेद 3, ऋण 5 अधिक 3 वजा 4 छेद 3 बरोबर 18 छेद 3 ऋण 6 छेद 3 बरोबर 6 ऋण 2. म्हणून मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक 6 ऋण 2. आता बघूया रेषेचा चढ म्हणजे काय. रेषेचा चढ बरोबर लंब उंची छेद आडवे अंतर. या ठिकाणी त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणून कोन B बरोबर 90 अंश आणि कोन CAB बरोबर थीटा. या ठिकाणी चढ बरोबर टॅन थीटा, म्हणजेच रेषेचा कल जर थीटा असेल तर टॅन थीटा हा त्या रेषेचा चढ असतो आणि तो M या अक्षरांनी दाखवतात. म्हणून या ठिकाणी रेषा AB चा चढ बरोबर टॅन थीटा बरोबर M. आत्ताच आपण बघितलं की x अक्षाचा कल 0 अंश असतो, म्हणजेच x अक्षाचा चढ बरोबर टॅन 0 बरोबर 0. म्हणून x अक्षाचा चढ 0. तर y अक्षाचा कल 90 अंश असतो, पण टॅन 90 ही संकल्पना अव्याख्येय आहे आणि म्हणूनच y अक्षाचा चढ सांगता येणार नाही. समांतर रेषांचा कल समान असतो आणि म्हणूनच समांतर रेषांचा चढ समान असतो. आता यानंतर बघूया दोन बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ. समजा P x1 y1 आणि Q x2 y2 हे रेषा L वरचे दोन बिंदू आहेत. तर रेषा PQ चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1 किंवा y1 वजा y2 छेद x1 वजा x2. जर x1 बरोबर x2 असेल तर रेषेचा चढ सांगता येत नाही आणि ती रेषा y अक्षाला समांतर असते. म्हणजेच दिलेली रेषा जर y अक्षाला समांतर असेल तर त्या रेषेचा चढ सांगता येत नाही. आता बघूया एक प्रश्न. चढ या संकल्पनेचा विचार करून दिलेले बिंदू एकरेषीय आहेत का याचा पडताळा घ्या. दिलेले बिंदू आहेत A 7 8, B ऋण 5 2 आणि C 3 6. या ठिकाणी A 7 8 म्हणजे x1 y1, B ऋण 5 2 म्हणजे x2 y2 आणि C 3 6 म्हणजे x3 y3. आता रेषा AB चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1 बरोबर 2 वजा 8 छेद ऋण 5 वजा 7 बरोबर ऋण 6 छेद ऋण 12 बरोबर 1 छेद 2. यानंतर रेषा BC चा चढ बरोबर y3 वजा y2 छेद x3 वजा x2 बरोबर 6 वजा 2 छेद 3 वजा ऋण 5 बरोबर 4 छेद 8 बरोबर 1 छेद 2. या ठिकाणी रेषा AB चा चढ बरोबर रेषा BC चा चढ आणि बिंदू B हा दोनही रेषांवर समाईक बिंदू आहे आणि म्हणून ABC हे तीनही बिंदू एकरेषीय आहेत. यानंतरचा प्रश्न. जर K ऋण 3 आणि 4 5 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषेचा चढ 1/2 आहे तर K ची किंमत काढा.
या ठिकाणी पी के ऋण 3 बरोबर x1 y1 आणि q 4 5 बरोबर x2 y2. रेषा PQ चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1 बरोबर 5 वजा ऋण 3 छेद 4 वजा k बरोबर 8 छेद 4 वजा k. परंतु दिलेल्या रेषेचा चढ आहे 1/2 म्हणून 8/4 वजा k बरोबर 1/2. तिरकस गुणाकारांनी 4 वजा k बरोबर 16 म्हणून k बरोबर 4 वजा 16 म्हणून k बरोबर ऋण 12.